मंडळी नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातल्या अपंग प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलतीबाबत माहिती देणार आहोत। मंडळी आता अपंग प्रवाशांना राप महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये कायमस्वरूपी आरक्षण दिले गेले आहे। मंडळी माहिती जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा व नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा व अपडेट राहा। दिव्यांग प्रवाशांना यापुढे एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्यात आलेले असून ते कोणत्याही थांब्यावर चढल्यास त्यांना त्यांचे आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे। एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने एक परिपत्रक काढून एसटीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बसमध्ये दिव्यांगांना आरक्षण असणे निश्चित केलेले आहे। साध्या बसेस पासून शिवनेरी बसेस पर्यंत दिव्यांग प्रवाशांना प्रवासाच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचे आरक्षित आसन केवळ त्यांच्यासाठी राखीव ठेवण्याची सूचना एसटी महामंडळाने स्थानिक एसटी प्रशासनाला दिलेल्या आहे। ज्यावेळी दिव्यांग प्रवासी बसमध्ये प्रवास करत नाही तेव्हा ते आसन सामान्य प्रवाशासाठी उपलब्ध असेल, परंतु दिव्यांग प्रवासी कोणत्याही थांब्यावरून बसमध्ये चढल्यास त्यांना ते आसन लगेचच उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे। याचबरोबर दिव्यांग प्रवाशांना प्रवास करताना कोणतेही अडचण येऊ नये यासाठी त्यांना चढ उतार करताना प्राधान्य द्यावे व त्यांना मदत करावी असे निर्देश चालक वाहकांना देण्यात आलेले आहेत। दिव्यांग प्रवाशांना कोणत्या प्रकारच्या बसमध्ये कोणते आसन क्रमांक कायमस्वरूपी आरक्षित केलेले आहे त्याची माहिती खालील प्रमाणे। साधी बस आसन क्रमांक 3, 4, 5 व 6, निमआराम बस आसन क्रमांक 3 व 4, ई शिवाई बस आसन क्रमांक 3, 4, 5 व 6, शिवशाही बस आसन क्रमांक 3, 4, 5 व 6, विना वातानुकूलित शयनयान बस आसन क्रमांक 7, EV9 मी 35 आसनी बस आसन क्रमांक 3 व 4, मिडी बस आसन क्रमांक 30 व 31, विना वातानुकूलित शयन आसनी बस आसन क्रमांक 6, शिवनेरी जनशिवनेरी आसन क्रमांक 13 व 14। मंडळी प्रवासी हे एसटी महामंडळाचे आणि एसटी कर्मचाऱ्यांचे दैवत आहे। याच दैवतासाठी हा खास व्हिडिओ म्हणजे दिव्यांग प्रवाशांच्या सोयीसाठी बनवलेला आहे। तसेच राप महामंडळाच्या चालक वाहकांना देखील याची माहिती असावी म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे। त्यामुळे एसटीतील सोयी सुविधा सवलती अबाधित राहण्यासाठी देखील एसटी महामंडळ टिकणे गरजेचे आहे आणि यासाठी महाराष्ट्रातल्या एसटी प्रेमी एसटी प्रवासी व जनतेने खासगीकरणाच्या विरोधात आवाज उठवणे हे तितकेच गरजेचे आहे। मंडळी तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहत राहा एसटी कर्मचाऱ्यांचा आवाज। सच्चिदानंद पुरी, MSRTC अपडेट्स यूट्यूब चॅनल। धन्यवाद।